चला तर मग आज बनवूया नाश्ता सेंटरसारखे मऊसूत मोकळे टेस्टी पोहे. तर इथे मी कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे. आज संडे असल्यामुळं शाळेला सुट्टी होती. मग आमच्या मॅडम किचनमध्ये हेल्प करायला आल्या मम्मीची. आणि स्कूल टाईमनंतर जेव्हा तिला वेळ मिळतो तेव्हा थोडीफार मदत करते ती. तर आज तिने डाळिंब सोलून दिले होते मला आणि खोबरंसुद्धा खिसून दिलं होतं. तर सगळ्यात आधी मी पोहे भिजवून घेतले. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ते. आणि कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी करून हिरवी मिरचीचे तुकडे आणि शेंगदाणे छान तळून घेतले. नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांदाही छान तळून घेतला. हळद घातली आणि हळद 1-2 मिनटं तेलामध्ये परतून त्यात भिजवलेले पोहे घातले. साखर घातली, चवीनुसार मीठ घातलं, अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला आणि मिक्स करून घेतलं. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफ दिली. पुन्हा एकदा मिक्स केलं आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटं वाफ दिली. असं 2 वेळा वाफ दिली आणि मस्त असे मऊसूत मोकळे पोहे तयार झालेले आहेत. वरतून ओल्या खोबऱ्याचा खीस आणि डाळिंबाचे दाणे घातले. एक नंबर टेस्टी लागतात हे पोहे.